फुटीर व गद्दार खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात वाई तालुका पत्रकार संघाचा निषेध मोर्चा. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या धमक्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे हल्ले कदापि सहन केले जाणार नाहीत. फुटीर व गद्दार खासदार संजय दिना पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. या कारणास्तव पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी शुक्रवार दिनांक 26 जून रोजी सायंकाळी 6 वाजता किसनवीर चौक वाई येथे जाहीर निषेध नोंदवण्यात आला. नवीन कृष्णापूर मार्गे वाई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये वाई तालुका मराठी पत्रकार संघ तसेच डिजिटल मीडिया परिषद वाई तालुका पत्रकार यांचा सहभाग होता. प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आणि संबंधित कलमानुसार तत्काळ अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, तत्काळ अटक करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांनी राजीनामा द्यावा, तसेच वाईसह राज्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने निश्चित करावी, अशा मागण्या पत्रकार संघाने केल्या आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची ओळख आहे. यावर घाला घालणाऱ्या या खासदार संजय दिना पाटीलने केलेल्या या दुष्कृत्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे आणि डिजिटल मीडिया परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष संतोषजी सनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले. लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही कोणत्याही थराला जाण्यास सातारा जिल्ह्यातील पत्रकार तयार आहोत, असाही निर्धार यावेळी करण्यात आला. आज वाई तालुक्यात तुम्ही तीव्र निषेध मोर्चा काढलाय. या आंदोलनामागची तुमची मुख्य मागणी काय आहे? शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांच्या बाबतीत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे. खरं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार त्यांची कामं करत असतात. अशा पद्धतीनं अशा धमकी देणाऱ्या माणसाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांचा राजीनामाची आम्ही मागणी करतोय सरकारकडे, आणि सरकारने त्यांनी माफी मागली, त्यांना माफी देऊ नये अशी आमची मागणी आहे. संजय दिना पाटील यांच्यावर केवळ गुन्हा दाखल होणार की त्यांना अटक होईपर्यंत पत्रकार संघ लढा सुरू ठेवणार, किंवा पोलीस प्रशासनाकडनं तुमच्या काय अपेक्षा? आम्ही जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, त्यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करत राहणार. जर वाई पोलिसांना दिलेल्या निवेदनानंतर संबंधित खासदारावर कडक कारवाई झाली नाही तर पत्रकार संघाचं पुढचं पाऊल काय? आता हे आम्ही निवेदन जे दिले ते जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून दिलं आहे. पुढची कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हा पत्रकार संघाशी बोलून आम्ही पुढचे पाऊल उचलू, पण जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत पत्रकार संघ शांत बसणार नाही. झाले का? एका खासदाराकडून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली जाते, अर्वाच्य भाषा वापरली जाते. त्याचा वाई ज्येष्ठ पत्रकार म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघता? गद्दार शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी आमच्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे, अर्वाची भाषा घालणारे शब्द वापरलेले आहेत. तेव्हा त्यांचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर सगळीकडं त्यांचे पत्रकारांच्या वतीनं मोर्चे काढणे, निषेध हे चालू आहेत. तसं आम्ही वाई तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांच्या वतीनं आम्ही संजय दिना पाटलांचा आम्ही निषेध करत आहोत आणि त्यांना माफी सरकारने देऊ नये, त्यांना अटक करावी, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. अनेक वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय. पूर्वीच्या राजकारण्यांमध्ये आणि आत्ताच्या नेत्यांमध्ये पत्रकारांबद्दलच्या आदराच्या बाबतीत काय फरक जाणवतो? पूर्वीचं राजकारण फार चांगलं होतं. राजकारणावर खिलाडी वृत्तीचं राजकारण होतं. अलीला अतिशय घाणेरड्या वृत्तीचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि त्या राजकारणाची पातळी फार खालच्या लेवलला गेलेली आहे. तेव्हा सर्वसामान्य माणसंसुद्धा त्या राजकारणाला सगळे कंटाळलेली आहेत. म्हणजे लोकशाही जिवंत आहे की नाही असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. ही परिस्थिती असं आजची आहे.